थोडं. यांना ज्या दिवशी टार्गेट कमी राहिलं ना त्या दिवशी बरोबर थोडं असं बोलणार नाही. टार्गेट त्यांचं कमी झालं नाही टार्गेट. हा थांब ना. हॅलो हाय नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर चला आज फायनली धमकी दिल्यावर तो योग आलेला आहे. तर आम्ही कशासाठी मिस्टरांना धमकी दिली तर तुम्हाला हे व्हिडिओमध्ये समोर कळणारच आहे. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. काय कारण आहे की मी त्यांना धमकी दिली आणि कशासाठी धमकी दिली हे पण नक्की आवर्जून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आज आहे पिलूच्या पप्पांची नाईट शिफ्ट सुरू. तर आज आम्हाला ते कुठेतरी घेऊन जाणार आहे. आम्हाला त्यांना कुठेतरी घेऊन जायसाठी धमकी दिली होती. तर ती कुठे घेऊन जायसाठी आणि काय धमकी होती तर संपूर्ण व्हिडिओमध्ये बघा. तर आता इथे आम्ही बाहेर आलेलो आहे. आम्हाला ॲटो भेटलेला आहे. आम्ही ॲटोमध्ये बसून जात आहोत. तर तुम्ही फायनली बघा आम्ही कुठे जातो. आणि पिल्लू बघा इथे कसं करतो आहे शूटमध्ये. तिथे एका साईडला एक ताई पण होती. तर ती पण व्हिडिओमध्ये पाहत होती की हे काय चालू आहे. तर काय मी तिला माहिती आहे का नाही, पण मग जाऊ दे, मी काही वाईट नाही केलं. तर आता तुम्ही बघू शकता इथं ना पुढं एक मस्त शिवाजी महाराजांचं असं हे बनवलेलं आहे. खूप सुंदर आहे. तर नक्की ते लोकेशन कुठलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कोणी स्किप करू नका, ठीक आहे. तर इथे त्या दोघांचं बोलणं चालू होतं की 2 व्हीलरचं असं तसं हे ते, ठीक आहे आपण त्या गोष्टी समजतो. पण कसं आहे काही गोष्टी सर्वांनी पण प्रत्येकाच्या मनाचा विचार केला पाहिजे ना. किंवा ठीक आहे आता मी असं नाही म्हणत, पण मग आम्हाला 10 वर्षापासून कुठेच घेऊन गेलो नाही डायरेक्ट, अजिबात नाही. किंवा तुम्हाला असं वाटत असेल मी एखाद दिवशी त्यांच्या तोंडावर पण खरं खोटं करून देईल, ठीक आहे. फक्त मला कमेंट करून सांगा की ताई आम्हाला त्यांचे तोंडून ऐकायचं म्हणून, ठीक आहे. तर आम्हाला ते कुठे घेऊन जात आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये संपूर्ण बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तिथलं लोकेशन पण कसं मी हे पण तुम्हाला म्हणजे तिथे काय काय आहे तुम्हाला सर्व दाखवते मी. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जे कोण आपल्या चॅनलवर आहे, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे एवढी गर्दी आहे ना, बापरे काय सांगू. भरपूर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि आज मी इथे पहिल्यांदा आलेली नाही इकडं. तर मला म्हणजे आपण काही बाहेर येत नाही, पण जेंट्स लोक असतात जास्त तर त्यांना माहिती राहतं की किती प्रमाणात गर्दी राहते काय, किंवा गाड्या वगैरे कशा चालवाव्या लागतात, कुठे माणसाला प्रॉब्लेम होतो, घाटा होतो, ठीक आहे. तर तुम्ही ते बघू शकता. तर आहे ना. मग तुला काय सांगितलं होतं आम्ही. कसं आहे रुद्र मंदिर? चांगलं सुंदर वाटतंय. सुंदर आहे म्हटलं. बघा आता मुलांची इच्छा राहते ना छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करायचे. त्यांचं हेच वय आहे की फिरायचं हे करायचं. नंतर आपल्यासारखे मोठं झाल्यावर त्यांना कुठं त्यांचं बालपण वापस येणार आहे का, म्हणून मग मी त्यांना ना असं आम्हाला बाहेर घेऊन जाण्यासाठी धमकी दिली होती की घेऊन जात जा असं. आणि कसं वेळ निघून गेल्यावर काही अर्थ नाही ना नंतर गेल्यावर, बरोबर आहे. ज्या वेळात वय असलं तोपर्यंत काही गोष्टी आत्म खाऊ शकतं. हरभरी कधी खातं, दात असल्यावरच. फिरतो कधी माणूस चांगला असतो. थकल्यावर ते कोण फिरणार आहे. कोणी घेऊन जरी गेलं ते वातावरण सहन नाही होत, ठीक आहे. तर तिथे आम्ही मस्तपैकी फोटोशूट वगैरे केला. थोडंसं बाहेर गेलो होतो.
आता इथे आमचं मस्तपैकी फिरून वगैरे झालेलं होतं. म्हटलं आता चला घरी जायचंय. परत एक मंदिर आहे, बघू तिथे आमचं जाणं होतं की नाही होत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. तर आम्ही ना तिथे बसलो होतो. तर तिथे आम्ही ना पिझ्झाची ऑर्डर केली. तर आम्ही मागच्या वेळेस पण पिझ्झा खाल्ला होता, पण तो एकदम फिक्का होता. तर हा बघू कसा आहे. हा खूप गरम होता. आणि इथे ना पिल्लूच्या पप्पांची आमची छत्री विसरली होती, पिल्लूच्या पप्पाच्या हातामध्ये होती. आम्ही वरती मंदिरामध्ये गेलो होतो ना, तर तिथे ते बसले 2 मिनटं, तर तिथे ते विसरून गेली.